ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अंदाज। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेबाबत विरोधकांची नाराजी। मतदान याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं अयोग्य, विरोधकांची भूमिका। मनसे मवियाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर शिष्टमंडळानं आयोगाला भेटीला बोलावलं। निवडणूक आयोगाला कारवाई करायची नसल्याचं दिसलं। सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचं काम। आयोगाच्या भेटीनंतर अरविंद सावंतांसह बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। मतदार याद्यांविरोधात दाखल केलेल्या 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, तर आरक्षण सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंगची हायकोर्टात धाव। याचिकेवर सुनावणी सुरू। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। भाजपकडून मतचोरीबाबत मविया आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की व्होट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। मवियाचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्टली दिसतील। राम नाईक, अध्यक्ष आल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय, आशिष शेलारांची टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही। शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला, तर शेलारांवर कारवाई करा। नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार, तर विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यासही मान्यता। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची SRI मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणी होणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाहीत तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळेंचं विधान। तर पडोळे ॲक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यानं इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद असल्यानं विधान। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा ते विभाग देऊ शकतं असं सांगितलं होतं। या प्रकरणात माझी चौकशी करू शकता, केसरकर यांच्याकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। त्रिभाषा सूत्रावरील समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात 95% नागरिकांचा हिंदीला विरोध। 5वी पासून हिंदी भाषा शिकवण्याचं अनेकांचं मत। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतुसं सापडले। अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित। आरोपींनी कारागृहात पिस्तूल लपवून ठेवलं होतं का, याबाबत शोध सुरू। मुंबईत पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय, मात्र गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही। त्यामुळे नियंत्रित पद्धतीने खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, याबाबत शंका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।